आज सकाळी झोपेतून उठल्या मी कोणाच तोंड पाहिलं होतं कोणा ठाव. कधी न धोका देणाऱ्या फॉर्च्युनरनं पण आज मला धोका दिला. मंठ्यातून थोडं बाहेर निघलो, चालता चालताच मागच्या टायरची सगळी हवाच गेली. मग तशी ढकलत ढकलत फॉर्च्युनर आणली पंक्चरच्या दुकानावर. नाकार शेवटी जे नाही तेच झालं, टूपच फाटलं. घेण्यात देणं 200 रुपयात चुना लागला. आज नेमकं झालं असं, आम्ही दोघ जण सकाळ संध्याकाळ मंठ्यामध्ये असतो, पण बऱ्याच दिवसानंतर आज भेट झालती. म्हणून मी प्रदीप भाऊन चहा घेतला. मग कच्च्या दुधानं भरून आणले कॅन दिली प्रदीप भाऊच्या हौला करून. कॅन घेऊन ते गेले, मग त्याच्या मार्गानं मी फॉर्च्युनर घेऊन आपल्या मार्गानं आलो. बरं वाटायला. दूध वाटणं झाल्यावर मला जायचं तो रोप आणायला, म्हणून मी निघलो होतो फॉर्च्युनर घेऊन आपल्या तळणी फाट्याहून. तर थोडं पुढे आल्यावर चालताच आपल्या फॉर्च्युनरच्या मागच्या टायरची सगळी हवाच गेली निघून. टूप फाटू नये म्हणून हे नट काढावं म्हणलं, पण बघितलं टूपच फाटलेलं निघलं. मग तशी चालवत आणली तळणी फाट्यावर वापस पंक्चर काढायला. मोठ्या स्टँडवर लावली ना आपल्या सगळ्या कॅनी घेतल्या काढून खाली. आणि तेवढ्यातच मग आपले क्लासमेट दीपक आणि एकनाथ दोघ जण भेटले. आमच्यासारखं रेणुका शाळेत कोण कोण शिकलं कमेंट करून सांगा बरं. मला माहित नव्हतं, पण महाराज म्हणले मी पण तुमचे व्हिडिओ पाहतो. म्हणलं मग या गोष्टीवर द्या पटकन पंक्चर काढून फॉर्च्युनरचं. आता या चालू गाडीचं नेमकं टूप फाटलं तर फाटलं कसं, तुम्हाला जर माहित असलं कमेंट करून सांगा बरं. घेणं देणं नवं टूप टाकावं लागलं, 200 रुपयाचा लागला चुना. महाराजाच्या दुकानावर पण भलते मोठे मोठे टायर पडलेले इथं. एक्सपेरिमेंट करून फॉर्च्युनरला बसवावं काढू. मी निघूच लागलो तेवढ्यात आपले अजून 2 फॉलोअर्स भेटले. या गोष्टीवर मग तुम्ही पण घ्या फॉलो करून राव.